5 राज्यात झालेल्या निवडणुकांमध्ये 3 राज्यांमध्ये भाजपाची सत्ता येणार असून उर्वरित 2 राज्यांमध्ये भाजपचा परफॉर्मन्स चांगला राहणार आहे. 4 राज्यांमध्ये मी स्वतः प्रचाराच्या कामामध्ये गुंतलो होतो, त्यामुळे त्या ठिकाणी भाजपला मोठं यश मिळेल असा विश्वास गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी व्यक्त केलाय. सावंत हे सांगलीमध्ये एका कार्यक्रमानिमित्त आले असता त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी बोलताना सावंत म्हणाले, इंग्रजांच्या प्रमाणेच काँग्रेसच्या काळात सुद्धा आयुर्वेदाला संपवण्याचा प्रयत्न झाला, मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदींच्यामुळेच आयुर्वेदाला पुन्हा चांगले दिवस आलेत. आता आयुर्वेद आणि योगाचं महत्त्व संपूर्ण जगाला समजलंय, असं मत गोवा राज्याचे मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी सांगलीत व्यक्त केलं. देशातील आयुर्वेद क्षेत्रातील थोर व्यक्तिमत्व, संशोधक, पांचभौतिक चिकित्सा प्रणालीचे उद्गाते वैद्य दातार शास्त्री चौकाचं नामकरण मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांच्या हस्ते झालं. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ, शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजीराव भिडे गुरुजी, विनय वेलणकर यांच्यासहित मान्यवर उपस्थित होते. जागतिक स्तरावर वेलनेस टुरिझमला महत्त्व आहे, त्याचबरोबर उपचाराबरोबरच टुरिझममुळे अर्थकारण महत्त्वाचं ठरतंय असं सांगून सावंत पुढे म्हणाले, आयुर्वेद ही फक्त चिकित्सा पद्धत नाही तर ती जीवन पद्धती पण आहे. आयुर्वेदानुसार जगायला लागला तर तुम्ही कायम निरोगी व्हाल. आयुर्वेद ही चिकित्सा पद्धत ही पुढील पिढीसाठी महत्त्वाची आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी आयुर्वेद ही चिकित्सा पद्धत महत्त्वाची असल्याचंही ते म्हणाले. कृष्णा नदीत मृत झालेल्या माशांच्या प्रकरणी 3 साखर कारखाने आणि त्यांच्या मध्यार्क प्रकल्पांना 4,46,00,000 दंड आकारावा असा अहवाल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने हरित लवादाकडे सादर केलाय. शिवाय महापालिकेवर देखील दंडात्मक कारवाई होणार असल्याची माहिती स्वतंत्र भारत पक्षाचे जिल्हाध्यक्ष सुनील फराटे आणि ॲडव्होकेट ओंकार वांगेकर यांनी दिली आहे. ते म्हणाले, गेल्या वर्षी जून-जुलैमध्ये नदीत प्रदूषण झाल्याने माशांचा खच पडला होता. बहेपासून ते सांगली बंधाऱ्यापर्यंत आणि पुढे हरिपूर संगमापर्यंत हजारो मासे मृत झाले होते. 2 महिन्यात 2 वेळा अशी घटना घडली होती. त्याच्या मुळाशी जावं आणि त्याला जबाबदार घटकांना दंड करावा यासाठी हरित लवादात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यानंतर समिती निश्चित करण्यात आली होती. त्या समितीत जिल्हाधिकारी, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, मत्स्य विभागाचे अधिकारी होते. त्यांच्या पाहणीचा अहवाल सादर केला होता. त्यामध्ये हुतात्मा साखर कारखाना डिस्टलरी युनिट 56,70,000, हुतात्मा कारखाना साखर युनिट 42,30,000, राजाराम बापू कारखाना साखर युनिट 40,50,000, राजाराम बापू कारखाना डिस्टलरी युनिट 74,10,000, कृष्णा कारखाना डिस्टलरी युनिट 1,16,00,000, कृष्णा कारखाना साखर युनिट 1,16,00,000 असा एकूण 4 प्रकल्पांना 4,46,00,000 दंड आकारावा असा अहवाल हरित लवादाकडे सादर करण्यात आला होता. सांगली महापालिका देखील यास जबाबदार असून त्यांच्यावरील दंड निश्चितेचे आकडे मोठे असून ते अंतिम करण्यासाठी मुदतवाढ मागण्यात आली आहे. कृष्णा नदीचं प्रदूषण ही गंभीर प्रश्न आहे. त्याकडे कोणत्याही यंत्रणेने दुर्लक्ष करू नये, कोणाच्या दबावाखाली काम करू नये, यासाठी आम्ही कायदेशीर लढाई लढत असल्याचे सुनील फराटे आणि ॲडव्होकेट ओंकार वांगेकर यांनी सांगितले. सांगली शहरासह जिल्हाभरात सलग 2 दिवस पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. शहरात सायंकाळी 6 वाजल्यापासून पावसाच्या हलक्या सरी कोसळण्यास सुरुवात झाली. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. रस्त्यांवर पावसाचं पाणी साचल्याने काही काळ वाहतूक व्यवस्था कोलमडली. रात्री उशिरापर्यंत सरी कोसळत होत्या. गेल्या 2 दिवसांपासून ढगाळ वातावरण होतं. हवामान खात्याने पावसाचा इशारा दिलाय. त्यानुसार आज दिवसभर सूर्यदर्शन क्वचितच झालं. दुपारनंतर हवेत गारवा होता. सायंकाळी प्रारंभी थोडा वेळ पावसाच्या हलक्या सरी कोसळल्या. रात्री 8 नंतर सुरू झालेला पाऊस थांबून थांबून सुरूच होता. त्यामुळे गावभाग, विश्राम भाग, पेठ भाग, वखार भागातील रस्त्यांवर पाणी साचलंय. सखल भागात साचलेल्या पाण्याने तळ निर्माण झाल्याचं दिसतंय. प्रामुख्याने मारुती चौक, स्टेशन रोडसह सिव्हिल रोडवर साचलेल्या पाण्यातून मार्गक्रमण करताना वाहनधारकांची कसरत सुरू आहे. हातगाडे तसेच किरकोळ व्यवसाय ठप्प झाला होता. बिगर मोसमी पावसाने शहरातील वाहतूक संथ गतीने सुरू होती. तासगाव तालुक्यातील निमणी हद्दीत 5वा मैल येथील शिवनेरी ढाब्यावर झालेल्या हाणामारीत सचिन बाळासो कदम याचा खून झाला. मयत कदम हा सदर ढाब्यावर वेटर म्हणून काम करत होता. तर ढाबा चालवणारे बबलू रोहन आनंदराव घोडके पाटील यांच्यासह अन्य 3घांची कदमसोबत किरकोळ कारणावरून वादावादी झाली. त्यातूनच झालेल्या हाणामारीत कदमचा खून झालाय. याबाबत तासगाव पोलिसातून मिळालेली माहिती अशी की मयत सचिन बाळासो कदम हा 20 दिवसांपासून शिवनेरी ढाब्यावर वेटर म्हणून काम करत होता. मात्र त्याच्यात आणि ढाबा चालवायला घेतलेल्या बबलू उर्फ रोहन घोडके पाटील यांच्यात किरकोळ कारणावरून वादावादी होत होती. बुधवारी रात्री देखील वादावादी झाली. त्यानंतर बबलू उर्फ रोहन
स्वप्नील लक्ष्मण शेंडगे आणि एक अल्पवयीन तरुण या तिघांनी सचिन कदमला बेदम मारहाण केली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झालाय. गुरुवारी सकाळी ग्रामीण रुग्णालयातून तासगाव पोलिसांना याबाबतची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी जात पंचनामा केला आणि चौकशीसाठी संशयितांना ताब्यात घेतला असून गुन्हा दाखल करण्याचं काम सुरू आहे. पुणे येथील जनरल मोटर्स कंपनीच्या 1000 कामगारांना अचानक कामावरून कमी करण्यात आले असल्याचा आरोप करत येथील कर्मचारी आक्रमक झालेत. महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांनी सांगलीचे पालकमंत्री सुरेश खाडे यांच्या मिरज येथील कार्यालयासमोर एवढं आंदोलन केलंय. कामगारांनी जोरदार निदर्शने केली आणि यावेळी निषेधाच्या घोषणाही देण्यात आल्या. तत्पूर्वी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून कामगारांनी आंदोलनास सुरुवात केली. या आंदोलनाचं नेतृत्व किसान सभेचे राज्याध्यक्ष उमेश देशमुख, कॉम्रेड हनुमंत कोळी यांनी केले. यावेळी कामगारांनी भीक मागो आंदोलन केलं. तसेच शहरात पत्रकेही वाटली. त्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्र्यांच्या कार्यालयाबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. जनरल मोटर्स कंपनी पुणे ही ह्युंदाई कंपनीमध्ये मर्ज झाली असून त्याबाबतचा क्लोजर रिपोर्ट हा पालकमंत्री यांना पाठवला होता असं आंदोलकांचं म्हणणं आहे. कामावरून कमी केलेले कामगार पुन्हा कामावर घ्यावे या मागणीसाठी आता आक्रमक झाले. पालकमंत्र्यांच्याकडून प्रत्येक वेळी फक्त आश्वासन दिलं जातं पण न्याय दिला जात नाही असा आरोपही कामगारांनी केलाय. 1.5 लाखांच्या थकबाकीपोटी महापालिकेच्या घरपट्टी विभागाच्या पथकाने गावभाग येथील 3 दुकानगाळे सील केलेत. गावभागात येथील रणझुंजार चौक येथील वृषाली पॅराडाईजमध्ये अरविंद शिंदे आणि कोलप यांच्या मालकीचे 3 दुकानगाळे आहेत. या दुकानगाळ्यांची एकूण थकबाकी 1,59,399 इतकी आहे. थकबाकी भरण्याबाबत नोटिसा देऊनही सदर गाळ्यांची थकबाकी भरली जात नव्हती. हे 3 दुकानगाळे सीलची कारवाई करण्यात आली. आयुक्त सुनील पवार यांच्या आदेशानुसार उपायुक्त पंडित पाटील, सहाय्यक कर निर्धारक आणि संकलन नितीन शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे. वॉर्ड अधिकारी निखिल चोपडे, भाग क्लार्क अनिकेत क्षीरसागर, कोतवाल सचिन पाटील यांनी या कारवाईत सहभाग घेतला. ज्या मालमत्ताधारकांनी आपली थकीत घरपट्टी भरली नाही अशांनी थकबाकी भरावी, अन्यथा कारवाई करण्याचा इशारा महापालिका विभागाने दिला आहे. केंद्र शासनाच्या वतीने तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ यांच्या वतीने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार 1 जुलै 2022 पासून एकल वापर प्लास्टिकचं उत्पादन, आयात, साठवण, वितरण आणि विक्री वापर यावरती बंदी आहे. याच अनुषंगाने गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण विटा शहरामध्ये नगर परिषदेच्या वतीने सिंगल यूज प्लास्टिक बंदी बाबतीत जनजागृती आणि दंडात्मक मोहीम चालू आहे. या अंतर्गत विविध व्यापारी यांच्यावरती सिंगल यूज प्लास्टिक साठा व विक्री केल्याबद्दल दंडात्मक कारवाई देखील करण्यात आली आहे. तसेच नागरिकांना देखील सिंगल यूज प्लास्टिक न वापरण्याचं आवाहन देखील करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवरती प्रतिबंधात्मक उपाय आणि पर्यायी व्यवस्था म्हणून नगर परिषदेच्या वतीने शहरात व्यापारी अथवा सार्वजनिक भागात कापडी पिशवी केंद्र सुरू केलेत. या अंतर्गत या कापडी पिशवी केंद्रामधून 5 रुपयाचा कॉईन टाकल्यानंतर कापडी पिशवी बाहेर येणार आहे. हे कापडी पिशवी केंद्र मशीन विटा शहरातील विविध व्यापारी आणि सार्वजनिक भागांमध्ये बसवण्यात आले असून नागरिकांनी याचा वापर करावा असं आवाहन मुख्याधिकारी विक्रमसिंग पाटील यांच्या वतीने करण्यात आले. भाजी मंडई, पंचमुखी मारुती मंदिर जवळ, विनोद कॅफे जवळ अशा विविध ठिकाणी या मशीन बसवण्यात आल्या असून याचा उपयोग नागरिकांनी जरूर करावा. शहरातून सिंगल यूज प्लास्टिकला कायमचं नष्ट करायचं असेल तर आपणच आपली सवय बदलून प्लास्टिकच्या ऐवजी कागदी अथवा कापडी पिशवीचा वापर करण्याची सवय अंगी बाळगण्यात हवी. यासाठी कमी दरामध्ये या कापडी पिशवी सर्व नागरिकांना नगर परिषदेच्या वतीने उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सांगली जिल्ह्यातील साखर कारखानदारांनी कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे दराची घोषणा करून ऊस दराची कोंडी फोडावी आणि त्यानंतरच गळीत हंगाम सुरू करावेत. या प्रमुख मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकारी कार्यकर्त्यांनी बुधवारी वसगडे आणि नांद्रे येथे दत्त इंडिया, राजाराम बापू कारखान्याची ऊस घेऊन जाणारी वाहने रोखून धरली. कोल्हापूर पॅटर्नप्रमाणे ऊस दर देण्यास सांगली जिल्ह्यातील कारखानदारांनी नकार दिलाय. त्यानंतर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी ऊस वाहतूक रोखण्याचं आंदोलन सुरू केलंय. बुधवारी वसगडे, अंकलखोप, नांद्रे येथील ऊसतोडी रोखून वाहने रोखण्यात आली. दिवसभरात शेकडो वाहन स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी रोखून धरली होती. तसेच अनेक ठिकाणच्या ऊसतोडीही बंद पाडण्याचा प्रयत्न केला. जिल्ह्यातील आंदोलनात विविध ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना युवा आघाडीचे संजय कोले, पलूस तालुकाध्यक्ष बाळासो शिंदे, उपसरपंच उमेश पाटील, जयकुमार कोले, पलूस तालुका युवा आघाडीचे अध्यक्ष धन्यकुमार पाटील, कडेगाव तालुका अध्यक्ष बाळासाहेब जाधव, संदीप चौगुले, सचिन बुद्रुक, संजय बुद्रुक, अमोल पाटील, रावसो खोत, सुशांत चौगुले, संतोष पाटील, संजय चौगुले, सतीश चौगुले आदी जण सहभागी होते.
आटपाडी शहरातील श्रीमती वत्सला देवी देसाई गर्ल्स हायस्कूल येथील गरजू विद्यार्थिनींना शालेय प्रवास सुखकर होण्यासाठी सायकल बँक उपक्रम सांगली जिल्हा महिला राष्ट्रवादी उपाध्यक्ष अनिता पाटील यांनी सुरू केला। या उपक्रमात नागरिकांनी सहभाग नोंदवण्याचं आवाहन केलंय। किमान 100 सायकल बँक उपक्रमाअंतर्गत विद्यार्थिनींना मिळाव्यात अशी संकल्पना आहे। नवरात्रीनिमित्त हा उपक्रम सुरू केला असून या उपक्रमाला चांगला प्रतिसाद मिळतोय। शालेय शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थ्यांना दुरून पायपीट करत येत असून त्यामध्ये वेळेची बचत होऊन शिक्षणास उत्तेजन मिळावं ही भूमिका घेऊन सायकल बँक उपक्रम राबवण्यात आलाय।